गुड मॉर्निंग महाराष्ट्र। मी सौरभ कोरटकर, तुम्ही बघत आहात TV9 मराठी। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड 24 तासात शरण येण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपी अटकेत आहेत। 3 आरोपी अजूनही फरार आहेत। हत्येतल्या फरार 3 आरोपींचे हातांचे ठसे देखील जुळल्याचं सूत्रांची माहिती आहे। मोबाईलही जप्त करण्यात आले, तर कॉल लॉगमध्ये बड्या नेत्याच्या फोनची नोंद असल्याचंही बोललं जात आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरणी सीआयडी कडून तपास सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपी अटकेत, 3 फरार। हत्येतील 3ही फरार आरोपींच्या हातांचे ठसे जुळले आहे अशी सूत्रांची माहिती आहे। संतोष देशमुखांचं अपहरण झालेल्या गाडीतून 2 मोबाईल सापडले आहेत। दोन्ही मोबाईल धाराशिव जिल्ह्याच्या वाशी परिसरात सापडले आहेत। मोबाईलच्या कॉल लॉगमध्ये बड्या नेत्याच्या फोनची देखील नोंद आहे। आरोपींच्या संपर्कातील 100हून अधिक जणांची सीआयडी कडून चौकशी। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे आता आपल्या सोबत आहे। दत्ता, नक्कीच सौरभ, आज वाल्मिक कराड या सगळ्या खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदर्भात जी काही चर्चा होते त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आज सरेंडर करण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। मस्साजोग परिसरामध्ये आवादा एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून पवनचक्क्या उभारण्याचं काम सुरू होतं, मात्र या ठिकाणी काम करण्यासाठी 2 कोटी रुपये द्यावे लागतील अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर आवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदे यांनी केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। यातल्या सुदर्शन घुले या आरोपीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा समावेश होता। त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते गंभीर बनलेलं आहे। गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून वाल्मिक कराड हे फरार आहेत, मात्र फरार असलेल्या वाल्मिक कराड यांची संपत्ती जी आहे, त्यांची बँक खाती आहेत ती गोठवलेली आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा बँक खाती गोठवण्याचे आणि त्याचबरोबर संपत्तीवर टाच आणण्याचा निर्णय केल्यानंतर आज वाल्मिक कराड हे सरेंडर होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि 24 तासाच्या आत वाल्मिक कराड सरेंडर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। ठीक आहे दत्ता, धन्यवाद या माहितीबद्दल। काही माध्यमांकडून कळलंय की सीआयडीची चौकशी केली आहे, तर त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत। तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही, क्रूर असं हे कृत्य झालंय। पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय। हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण, तात्काळ आता 1 तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा, कोणाचा फोन त्या नंबरवर होता, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत, कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती